आज आम्ही इथं मोहोळच्या स्मशानभूमीमध्ये मी आमचे शहराध्यक्ष गौरव देशमुख, आमचे शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष ऋषिकेश माने आज इथं स्मशानभूमीमध्ये आलेलो आहे. तर आज इथं आम्ही का आलोय? तर ह्या स्मशानभूमीचं काम जे आहे, ते काम जे ह्या कॉन्ट्रॅक्टरांनी घेतलेलं आहे, कोण सुनील नारायण पाटोळे. तर हे काम एकूण 1,33,83,714 रुपये त्या एकूण स्मशानभूमीच्या विस्तारीकरणाचं किंवा दुरुस्तीचं किंवा नूतनीकरणाचं काम आहे. पण जर प्रत्यक्षात बघितलं तर हे काम एवढ्या निधीचं नसून केवळ हे काम 25 ते 30 लाखच खर्च झाला दिसून येतो. आज आपण बघतोय, आज इथं परिस्थिती बघितली, पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं हाय मास्टर देवा बघावा, आपण बघावा. तर तो माझ्या अंतून 2015 साली दिलेला आहे. त्याच्यावर साहेबांचा बोर्ड आहे, अजून हाय मास्टर देवा तोच आहे. त्यामुळे ह्या निधीतला हा आहे. दुसरा मुद्दा, हा आपसा बघितला जुन्या पद्धतीचा, तो अजून तिथं काय मोडखळीत अवस्थेत दुरुस्त केला नाही. इथं लाईटची मोटर बसवली नाही किंवा एखादा चांगला सौर ऊर्जेचा काय त्यात प्रोजेक्ट असेल ते कुठं बसलेलं दिसत नाही. फक्त केवळ एवढा हाय मास्टर देवा एवढा दिसून येतो. शिवाय हे जर बघितलं तर स्मशानभूमीचं 1, 2 आणि 3 संच दाखवले. हा जर संच बघितला तर त्या पत्र्याला बघतो पुढचा पत्र आहे. मला वाटतं हे पत्र जवळजवळ 25-30 वर्षापूर्वीचा असेल. आपण बघा, त्या पत्राला खोदून गेला पत्र अक्षरशः. शिवाय हे बांधकाम फेमस आहे त्याच्यामध्ये दाखवलं. आणि हे नवीन जर बघितलं तुम्ही तर हे बांधकाम किती आहे? हे जर बांधकाम बघितलं तर मला वाटतं 3.50चं असेल. खाली कट्टा केलाय, बाकीचं मोकळा आहे. किंवा ही बसण्याची व्यवस्था बघितली तर ते वरून साधे पत्र आहेत. त्यानंतर हे संडास बाथरूम बघितलं तर हे एकदम साध्या पद्धतीचं बांधलंय. आणि त्याच्यात महत्वाचं आहे, ह्या आता याच्यावर जे ते पत्रे जर बघितलं तर अत्यंत निकृष्ट दर्जाचे पत्रे आणि पेअर ब्लॉकचं काम केलेलं इथं दिसून येत आहे. तर माझं असं म्हणणं आहे की ह्या जे काम केलेलं आहे, तर हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं असून ह्याच्यामध्ये ह्या कमानीचं काम केलं म्हणून सांगितलं हिने. हे सगळं जर काम बघितलं तर 1,33,00,000 रुपये त्याला कशाला लागले हे बघणं गरजेचं. दुसरं महत्वाचं की ह्या स्मशानभूमीमध्ये कायमस्वरूपी पगारी कोण आहेत? कुणी माणूस दिसून येत नाही. किंवा त्याचं कुणाचं टेंडर काढलंय व जे टेंडर काढले त्याला काय नियमित पगार होते का, हे पण बघणं गरजेचं आहे. इथं जर परिस्थिती बघितली तर समोर बघितलं तर आपण इथेच बांधकाम केलं, त्याला गेलो सुद्धा नाही. म्हणजे 1,33,00,000 रुपये त्या स्मशानभूमीला घालवले. ह्याच्यात निश्चित करप्शन झालेलं दिसून येत आहे. तर ह्याची पुन्हा एमबी व्हावी म्हणून आम्ही महाराष्ट्र निर्माण सेना याच्यात आंदोलन करणार आहे. आणि शिवाय सर्व वरिष्ठांना पत्र व्यवहार करून हा जे एवढा मोठा भ्रष्टाचार 1,33,00,000 रुपये जे केलेला आहे त्याचा आम्ही निश्चित तिथं उघडून करणार आहे. मोहोळ नगर परिषदेने वैचंद्रभूमी विकास कामासाठी जे निधी मंजुरीसाठी वापरलाय तो 2.25 कोटीचा ते 1.5 कोटीच्या दरम्यानचा निधी आहे. तर त्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. सदरील बांधकाम बघून निकृष्ट आता त्या ठिकाणी चिन्ह पडलेले आहेत त्या. आणि तिकडे पलीकडे जुन्या स्तंभाला त्या ठिकाणी प्लास्टर केलेलं आहे. असं वरवरची परिस्थिती आहे. आतली परिस्थिती बघितली तर काय सांगायला नाही. साधारणतः अशा परिस्थितीमध्ये ही जी काम केलेलं दाखवलेलं आहे ही अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालं. वास्तविक पाहता ह्याची चौकशी होऊन त्याच्यामध्ये जी काम झाले ती चौकशी झाली पाहिजे आणि त्या ठेकेदारावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. म्हणजे भविष्यामध्ये अशा भ्रष्टाचार करण्याला कुठं आळा बसेल एवढंच मी या ठिकाणी बोलतो. आणि जय हिंद जय महाराज.